नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर थोडी जास्त घ्या आणि त्याला दांडे पण असले ना तर काही प्रॉब्लेम नाही बरं का. थोडेसे जाडसर दांडे असले ना तर एकदम मस्त टेस्ट लागते त्याचे बघा असे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला 4 अंडी फोडून घालायचे. तर बघा 4 अंडी मी त्याच्यात टाकलेले आहेत फोडून. तर बघा इथे ना 4 कमी तिखट असलेल्या मिरच्या मी टाकून घेतल्यात. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसं. आणि आता मिक्सरमध्ये याला एकदम बारीक याची प्युरी तयार करायची. आता एका पॅनमध्ये ना थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. पॅन नॉनस्टिक असेल तर एकदम बेस्ट, साधा असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं सगळं. तेल थोडंसंच गरम करायचं बरं का. सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता गॅस मिडियम करायचा आणि याला एक 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि एका बाजूने त्याला मग फ्राय करून घेतलेलं आहे आपण मस्त. आता काय करायचं, त्याला पलटून घ्यायचं असं. ठीक आहे. आणि आणखी एक 2-3 मिनटं मिडियम टेम्परेचरवर दुसऱ्या बाजूने त्याला वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा बरोबर 2 ते 2.5 मिनटं झालेले आहेत. टोटल 6 मिनिटं आपण त्याला वाफवून घेतलेले आहे. ठीक आहे. 6 मिनटं सफिशियंट आहे हे अंडं शिजण्यासाठी. आता काय करायचं, याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आपल्याला. आता एका पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे, त्याला गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची, एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी रंग आला आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, त्याला मस्तपैकी फ्राय करून घेऊ. हे बघा बरोबर 1-1.5 मिनटं झालं आहे. टोमॅटो पण मस्त सॉफ्ट झालेले. आता काय करायचं, गॅस आहे ना बारीक करायचा. थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर टाकून घ्यायची, अर्धा चमचा चिकन मसाला, चिकन किंवा मटन मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसं मीठ. मीठ कमीच टाका बरं का, कारण त्या अंड्याच्या पोळीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. आता गॅस वाढवायचा आहे आणि याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. थोडंसं पाणी टाकू, म्हणजे कसा तो मसाला फ्राय व्हायला मदत होते आणि प्लस मसाल्यातली जी ॲसिडिटी आहे ना ती पण कमी होऊन जाते. तर हे बघा मसाल्याला आजूबाजूला तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला मस्त फ्राय झाला आहे. हे अंड्याची जी पोळी आपण केली होती ना त्याचे असे चौकोनी कापं करून घ्यायचे. ठीक आहे. किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या स्वरूपामध्ये तुम्ही कापून घ्या. आणि कोथिंबीरचा मिरचीचा फ्लेवर जो आहे ना एकदम नेक्स्ट लेवल घेऊन जातो या रेसिपीला. थोडासा गॅस वाढवू, हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं फक्त 1-1.5 मिनटं याच्यातलं पाणी आपण आटून घेऊ थोडंसं, म्हणजे कसं एक छान कॉन्सन्ट्रेट फ्लेवर लागेल खायला. आणि टोमॅटोचा आंबटपणा, मिरची, कोथिंबीर इतकं एक नंबर कॉम्बिनेशन लागतं ना या रेसिपीमध्ये. आणि आता काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं लिंबू. मस्तपैकी अर्ध लिंबू. लिंबू कंपल्सरी बरं का, लिंबू स्किप करू नका, कारण लिंबू एकदम नेक्स्ट लेवल घेऊन जातो या रेसिपीला. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. आणि हे बघा ह्या रेसिपीला तुम्ही चपाती, पराठा, पुऱ्या याच्यासोबत आस्वाद घेऊ शकता. एक नंबर आपली अंडा कोथिंबीरची रेसिपी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.